सकाळी सकाळी झटपट तयार होणाऱ्या नाश्त्याच्या पदार्थांपैकी पोहे आणि उपमा हे तर आपण नेहमीच बनवतो. पण उपमा बनवताना आपण काही चुका करतो की ज्यामुळे उपमा आपला असा मस्त मऊसूत आणि दाणेदार न होता तो अगदी चिवट किंवा चिकट होतो. बराच वेळ उपमा राहिला तरीसुद्धा तो अगदीच कोरडा होतो. पण आज आपण अशा काही टिप्स पाहणार आहोत की ज्यामुळे उपमा बराच वेळ राहिला तरीसुद्धा तो मऊसूतच राहील, तसेच अजिबात चिवट चिकट न होता मऊसूत तरीही दाणेदार तयार होईल. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. इथे मी साधारण 3 लोकांसाठी उपमा बनवते. त्याकरता 1 वाटी इतका रवा घेतलेला आहे. जेव्हा आपण 1 वाटी रवा घेतो तेव्हा 3 लोकांसाठी उपमा अगदी बरोबर तयार होतो. हा नेहमीचा जो उपम्यासाठीचा रवा येतो तोच रवा घेतलेला आहे. जो आपण दिवाळीमध्ये अगदी बारीक रवा वापरतो तो वापरला तरीही चालेल, किंवा हा नेहमीचा उपम्याचा रवा वापरला तरीही चालेल. पण यापेक्षा जो जाडसर रवा येतो तो न वापरता हा नेहमीचाच रवा वापरायचा आहे. आता एक पातेलं घ्यायचं आणि ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला त्याच वाटीने आपल्याला पाण्याचं प्रमाणसुद्धा घ्यायचं आहे. इथे मी 3 वाट्या इतकं पाणी घेणार आहे. मी हा उपमा अगदी कमी प्रमाणात बनवते आहे आणि तो लगेच खाणार आहे, त्यामुळे मी 3 वाट्या पाणी घेतलं आहे. पण जर तुम्ही नाश्ता सेंटर चालवत असाल किंवा भरपूर वेळ जर तुमचा उपमा राहणार असेल तर अशा वेळी 3.5 वाट्या पाणी घेतलं तरीही चालेल. आता या पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि 1 चमचाभर साखर घालायची आणि हे पाणी उकळायला दुसऱ्या गॅसवर बाजूला ठेवून द्यायचं आहे. असं हे मीठ आणि साखरेचं उकळतं पाणी जेव्हा आपण उपम्यामध्ये घालतो तेव्हा उपम्यामध्ये सगळ्या चवी म्हणजे साखर आणि मिठाची चव अगदी एकसारखी येते. आता ते पाणी उकळायला ठेवलं. इथे आता आपण उपमा बनवायला घेतो आहे. त्याकरता कढईमध्ये साधारण चमचाभर मी साजूक तूप घातलं. आपण सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची चूक करतो ती म्हणजे रवा भाजून घेतो, पण काय करतो तर तो कोरडाच भाजतो. तर तसं न करता तुपामध्ये हा रवा भाजून घ्यायचा आहे, किंवा तुपाऐवजी तेल वापरलं तरीही चालेल. आणि मंद आचेवरती हा रवा मस्त असा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. साधारण 2 ते 3 मिनिटाचा कालावधी लागतो. आपल्याला रव्याचा रंग बदलायचा नाही आहे, त्यामुळे थोडंसं असा खमंग सुवास सुटायला लागला की इथपर्यंत हा रवा चांगला असा भाजून घ्यायचा. रवा भाजल्यानंतर सुवास सुटेलच, पण बघा हा असा साधारण फुलल्यासारखा रवा दिसतो. इथपर्यंत रवा भाजून घ्यायचा म्हणजे उपमा मऊसूत पण होतो आणि दाणेदारसुद्धा होतो. हा रवा मी आता काढून घेतला. आता त्याच कढईमध्ये 1 पळी इतकं तेल घातलेलं आहे. जर आपण 1 वाटी रवा घेतला असेल तर 1 पळी तेल हे अगदी प्रमाण बरोबर आहे. आता आपण फोडणी करूया. फोडणी करता मी इथे मिसळण्याच्या डब्यात जो छोटा चमचा असतो त्या चमच्याने अर्धा चमचा मोहरी घातली. मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत, अर्धा चमचा उडदाची डाळ घालायची, अर्धा चमचा चण्याची डाळ किंवा ही डाळवं असतात फुटाण्याची डाळ ती वापरली तरीही चालेल. आता या डाळी हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायच्या, म्हणजे त्या दाताखाली कचकच लागत नाहीत. यामध्ये आता 2 ते 3 हिरव्या मिरच्या या अशा मी उभ्या चिरून घातलेल्या आहेत, म्हणजे त्याचा तिखटपणा पण उतरतो आणि नको असेल मिरची तर आपल्याला काढूनसुद्धा टाकता येते. त्यानंतर ज्या वाटीने रवा मोजला त्याच वाटीने अर्धी वाटी चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि काही कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. हे असं एकदा परतून घेतलं आणि लगेच यामध्ये आलं घालायचं आहे. त्याचबरोबर कोथिंबिरीची देठं घालायची आहेत, किंवा बारीक चिरलेली कोथिंबीर घातली तरीही चालेल. फोडणीमध्ये थोडंसं आलं म्हणजे अगदी अर्धा चमच्यापेक्षासुद्धा कमी आलं मी घातलं आणि चमचाभर बारीक चिरलेली कोथिंबिरीची देठं घातलेली आहेत. हा कांदा असा छान आता मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचा. जास्त आपल्याला लालसर करायचा नाही आहे, तर फक्त आपला हा कांदा मऊसूत शिजायला हवा. त्यानंतर यामध्ये जे आपण भाजून ठेवलेलं रवा आहे तो घालून घ्यायचा. आता आपण काय करतो, बऱ्याचदा पाणी उकळायला ठेवतो आणि त्यामध्ये हा रवा घालतो, पण तसं न करता हे असं रवा चांगला असा या फोडणीमध्ये परतून घ्यायचा, म्हणजे रव्याला या तेलाचं छान असं कोटिंग येतं आणि उपमा आपला चिकट तयार होत नाही. म्हणून हे असं एकदा परतून घ्यायचं आणि मग आपलं जे साखर आणि मिठाचं उकळतं पाणी आहे ते असं घालून घ्यायचं. पाणी घालताना एका बाजूने पाणी घालायचं आणि दुसऱ्या हाताने हे असं रवा हलवत राहायचं आहे, म्हणजे रव्याच्या गुठळ्या तयार होत नाहीत. आता गॅस अगदीच लहान करायचा आणि लहान आचेवर मस्त अशी 2 ते 3 मिनिटाची वाफ घ्यायची आहे. साधारण 2 ते 3 मिनिटामध्ये रवा
अगदी सगळंच पाणी शोषून घेतो. सुरुवातीला अगदी जरी तुम्हाला हे मिश्रण पातळ दिसत असेल तरीसुद्धा नंतर ते अगदी मस्त छान असं घट्टसर तयार होतं. जर तुम्ही नाश्ता सेंटर चालवत असाल तर मात्र तुम्हाला बराच वेळ उपमा ठेवावा लागतो. अशा वेळी तुम्ही 3 वाट्या पाण्याच्याऐवजी 3.5 वाट्या पाणी घेतलं तरीही चालेल, म्हणजे बराच वेळ उपमा आपला छान मऊसूत होईल. आता हे एकदा चांगलं असं परतून घेतलं बघा. सगळं आपलं प्रमाण अगदी अतिशय व्यवस्थित असल्यामुळे कढईलासुद्धा हा उपमा चिकटत नाही आहे. छान असा मऊसूत तरीही दाणेदार तयार झाला आहे. आता यामध्ये काय करायचं, भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. गॅस बंद करायला आहे आणि त्यानंतर कोथिंबीर घालायची, म्हणजे कोथिंबीरीचा रंग शक्यतोवर काळा पडत नाही. आता आपला हा उपमा बनवून तयार झाला आहे. पण जर तुम्ही बराच वेळ हा उपमा ठेवणार असाल आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं साजूक तूप घालू शकता. मी सुद्धा यामध्ये साजूक तूप घालणार आहे. आपण आपल्या आवडीप्रमाणे साजूक तूप वापरायचं आहे. मी साधारण चमचाभर इथे साजूक तूप घातलेलं आहे. जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर नाही घातलं तरीही चालेल, पण तूप घातल्यामुळे बराच वेळ उपमा मऊसूत राहतो व अजिबात कोरडा होत नाही. हा आता आपला उपमा बनवून तयार झालेला आहे. हा बघा, अगदी छान बघता क्षणी खावासा वाटतोय असा हा मऊसूत तरीही दाणेदार उपमा बनवून तयार झाला आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने हा उपमा नक्की एकदा तरी करून पहा व तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.